दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक संकट आलं होतं, सिद्धी-ज्वार नावाचं, ऐका पुराण. आणि गड होता पन्हाळा. तुम्ही पावनखिंड चित्रपट पाहिलास, त्याच्यामध्ये थोडंसं हे दाखवलंय आणि त्याच्या पुढचं थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका ऐका. वेढा पडला होता 42,000चा. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. दीपनगरकर एवढा सुंदर सप्ताह, एवढा गोड समाज आहे, एवढं कीर्तन रंगलंय, कधी 10 वाजलेत कळालं नाही. एवढे 5-10 मिनिटं ऐका. एक वर्षभर तुमच्या डोक्यातून अक्रूर महाराज साखरे जाणार नाही. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल येईल. 100 कीर्तन आहेत माझी. हो, जनाबाईची आहेत, कानोपात्रेची आहेत, मीराबाईची आहेत, खूप आहेत महाराज. भगतसिंहावरली आहेत, जवानावरली आहेत. रोज 2-2 कीर्तन आहेत ना युट्यूबला आहेत. एवढं उदाहरण घेऊन जा, शिकण्यासाठी आहे, फार महत्त्वाचं आहे, घरी घेऊन जा. वेढा 42,000चा पडला होता. गडावरती 1200 मावळे लक्ष देऊन होते. पण आता एवढ्या मोठ्या वेड्यापोरं काय करावं, राजांचं आता काही खरं नाही असा समाज म्हणायला लागला. आणि पावसाळा सुरू झाला, दो पाऊस पडायला लागला. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. ऐका हो, 2 बाजूला 2 पालख्या पाडायच्या, एका पालखीमध्ये राजे, एका पालखीमध्ये प्रति शिवाजी. सगळा प्लॅन झाला. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, नियोजन त्र्यंबकपंत करतील. 400 मावळे राजांना घेऊन जातील, नियोजन बाजीप्रभू देशपांडे. 400 मावळे प्रति शिवाजीला घेऊन जातील, प्रतापराव गुजर. सगळं नियोजन झालं. फक्त आता एक पोरगा पाहिजे होता, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. माझ्याकडे बघा, नावी समाजाचा, नेमापूर नावाचं गाव आहे. आणि तो राजांच्या लक्षातही आला. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं, याला जर पालखीत बसवलं आणि याचं काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही. 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली, राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. तर त्या राजाला येऊन मुजरा केला. आणि तो राजाला म्हटला, राज घ्या मुजरा. राजा म्हटले, कशासाठी रे मुजरा. राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यात घाला, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, तुमचे कपडे मला घालायला द्या, आणि राज तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव द्या. मी बसतो या पालखीमध्ये आणि मी जातो सिद्धीच्या श्यामी येण्यात. राजा म्हटले, अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. ए शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. कोणत्या माता पित्याला धन्यता आहे का, कायम चरण ध्यानात राहील तुमच्या. धन्य माता कोणती आहे, ऐका ऐका ऐका. अरे जायचं तिथून परत नाही यायचं. पोरगा म्हटलं, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो ना राजा, असा तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे मुकुट आणि कपडे घालून जर मेलो ना, छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल राजा द्यावो. काय मैत्री आहे, काय भाव आहे. वेळ कमी आहे, 2 तासाची कथा आहे, पण मला 5-10 मिनिटात सांगायची तुम्हाला. ऐका. त्याला कपडे चढवले राजाने, त्याला ते मुकुट बांधला, त्याला ती तलवार लावली, सगळं सजवलं, राजांसारखा दिसायला लागला. एका पालखीत राजे, एका पालखीत तो शिवा. 2 बाजूला 2 पालख्या. वेळा 100 पावलावर, वेळा 20 पावलावर, वेळा 10 पावलावर. वेळातच पाऊल घुसलं. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असा आवाज घुमला. आणि तेवढ्यामध्ये हुजूर दगा, राजा पळाला. मग हा कोण आहे. तलवारी बाहेर पडल्या. एक सिद्धी-ज्वार, एक सिद्धी मसूद, एक फाजल खान. ऐका. आणि त्या तलवारीनं त्या शिवा नाव्याची कत्तल झाली. तर ऊसाच्या कांड्यासारखी हातं कापली त्याची, ऊसाच्या कांड्यासारख्या मांड्या कापल्या, मांडीचे तुकडे, पोटाचे तुकडे, डोक्याचे तुकडे. तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले रे. सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं, त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी ते मांस गडावर आलं ना, तर स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता. आणि जिवलग मित्राचे बारीक बारीक तुकडे पाहिले, हंबरडा फोडून महाराज रडले. महाराज बांधल्या तळ्याचा फुटला से पाट,
ओघ बारा वाटा मुरडता ती. राजा रडायला लागलो, हांबरडा फोडून रडायला. राजानं सावरलं. त्या पोराची माती गडावर केली बरं, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं, त्याचे सगळे विधी गडावर केले, सगळे विधी गडावर केले त्याचे. कुणालाच माहित नाही व त्याचं काय झालं. आणि 20 दिवसानं राजानं त्या निमापूरला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहेत. राजा आता दुःखाची बातमी सांगायला निघाले होते, 10-5 घोडेस्वार घेतले होते. राजा येणार अशी बातमी मिळाल्याबरोबर त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. काय माहिती हो तिला की राजा सांगायला येणार आहे तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली, सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचा दार तयार करा, राजा येणार आहेत, तुमचे मालक पण येतील. इतका आनंद झाला त्या पोरीला. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार. साडी घातली, मेकअप केला, कपाळभर कुंकू लावलं, कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं, आणि पोरगी आरतीचं ताट घेऊन दरवाजात उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता न्हाव्याच्या आळीला, राजा आता ब्राह्मणाच्या आळीला, अशा बातम्या मिळायच्या. राजे शिवाच्या दरवाजात आले, कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पोर पुढे सरकली. तर तेवढ्याच दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना. माग पाहिलं, आवाज तर माझ्या सासूच आहे, जिनं साडी दिली. सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला आणि राजे घरात आले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला, पूर्वीची पद्धत. आणि पहिला प्रश्न त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, का तिचा अपमान केला. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे ना, मग चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का तिला अहो ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग का तिला बाजूला काढलं. आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला की हिचा मुलगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कसं कळलं हिची सोनी विधवा झाली. रडणाऱ्या राजाने विचारलं आणि रडणाऱ्या आईनं उत्तर दिलं. आई म्हटली, राज जगाला फसवताल, जगाला जनता राजी आहे तुम्ही, एक आईला नाही फसू शकत. गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. आमच्या न्हाव्याच्या आळीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज माझ्या पोराची एकच इच्छा होती, मला बोलून दाखवली होती की राजानं आपल्या झोपडीवर यावं, माझ्या बायकोनं त्यांची आरती करावी आणि तुझ्या हातची पुरणपोळी राजाने खावी. आज माझा पोरगा जिवंत असताना राज तर आज कुठूनही हजर झाला असता, सगळ्या गावात नाचला असता आणि सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, राज आई राजा आलंय ग, राज आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय, राज आई राजा आलंय, राज आई आपल्या घरी राजा आलंय. ज्या आरती तुम्ही येत आहे माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. दगडाच्या हृदयाची माणसं रडायला लागली. त्या दादाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. सफल झालं माझं कीर्तन महाराज, खरंच सांगतो, शिकून जा. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली आणि ती आई म्हटली, राजा नको तुमचं सोनं मला, राजा नको तुमची चांदी मला. तर राजा म्हटले, राहू द्या, तुमचा पोरगा माझ्यासाठी, राहू द्या राहू द्या, नको नको राजा हे घेऊन जातो मला. तर राजा म्हटले, मग काय देऊ आई तुम्हाला, कोणती माता धन्य आहे का, कोणती माता धन्य आहे. ती आई म्हटली, राजा एकच द्या मला. आत्तापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला, शिमग्याला, दिवाळीला, दसऱ्याला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा आणि माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. आता मला पोरगा नाही राहिला, तेवढं तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे ना
तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तर आईनं सुद्धा डोळे पुसले आणि आई म्हटली, मग राज, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार ना, तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा न्हावी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा न्हावी उरलाय. अरे असा एकच मावळा सांगितला रे मी तुम्हाला, तुम्ही रडायला लागले. असा तानाजी आहे रे, असा मुरारबाजी आहे रे. कुणी रामायण करतं, कुणी भागवत करतं, मी संत चरित्र करतो आणि शिवचरित्र करतो. छत्रपतींचे मावळे सांगतो महाराज, 2-2, 3-3 तास सांगतो, हो रोज सांगतो. आता 3 तारखेपासून माझं पुण्यामध्ये शिवचरित्र आहे, आमचे तुम्हाला शूटिंगवर पाहायला मिळेल. अरविंद आहे बरोबर. रोज सांगतोय रे, रोज एक मावळा सांगतोय रे, घरी घेऊन जा रे हे. हो, आपला पोरगा गेल्यावर सुद्धा शिवाजी राजाला मुलगा म्हणते, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता ती माता धन्य. शाबाश. धन्य माता पिता ओ हो, शाबाश. ओ हो. हा. घब्बार खुमाये घब्बार खुमाये.